आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। भावांनो, जय शिवराय। स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आपण मराठी ट्रेंडिंग ॲटिट्यूड बॉयज स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण मराठीमधलं स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो अगदी फ्रीमध्ये। त्याचबरोबर आपण आज जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे ते डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। तिथून जाऊन तुम्ही अगदी फ्रीमध्ये सर्व मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा आपण विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो, त्यामुळे तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। टेलिग्रामची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मिळणार आहे, तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही डेमो पाहून घ्या। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। चलिए शुरू करते हैं। तर मी आर्टमोडच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मी सर्वात पहिल्यांदा बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर अशा प्रकारे काहीच आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर यामध्ये काय करायचं आपल्याला, सर्वात पहिल्यांदा तर फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती टच करायचे, त्यानंतर मीडियावरती जायचे। मीडियावरती गेल्याच्यानंतर तुमची जिथं काही फाईल असेल, इमेजेसची फाईल असेल, ती फाईल ओपन करून घ्या आणि इमेजेस ॲड करून घ्या, म्हणजे फोटो ॲड करून घ्या। तर मी फोटो ॲड करून घेतलेला आहे। वरी 3 डॉटवरती टच करायचे, त्यानंतर याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपला फोटो बरोबर ॲडजस्ट होऊन जाणार आहे। तर काय करायचं, एकदम लास्ट बीट पैसे यायचं आहे, फोटोची लेंथ वाढून घ्यायची आहे। आता बीट वाईज याला कट करून घ्यायचं। बघा मित्रांनो, काय करायचं फक्त तुम्हाला सांगतो मी, हे 3.8 सेकंदाची बीट असेल, इथं ही काय करायचं, इथे तुम्हाला देतच नाही मी सोप्यात सोपं। तर काय करायचं, 4 सेकंदापाशी यायचं आहे, इथं फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर म्हणजे आता बीट वाईज सर्व फोटो स्प्लिट करून घ्या तुम्ही मित्रांनो। तर मी अशा प्रकारे सर्व फोटो स्प्लिट करून घेतलेले आहेत। तर या फोटोला या ग्रुपच्या खालती घ्यायचं आहे। तर आता आपल्याला काय करायचं, एक शॅडो ॲड करायची वरती। तर शॅडो ॲड करण्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे, त्यानंतर प्लसवरती टच करायचं आहे, त्याच्यानंतर एक रेक्टँगल घ्यायचं। रेक्टँगल घेतल्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचे, त्याच्यानंतर फिल टू कॉम्पिटिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे। खाली कलर अँड फिलवरती जायचं आहे, इथे साईडला ग्रेडियंटवरती टच करायचं आहे, ब्लॅकला वरतीच ठेवायचं बघा मित्रांनो। तर अशा प्रकारे व्हाईटला इथं सेंटरला ठेवून घ्यायचं आहे, खाल्ल्या व्हाईटवरती टच करायचं आणि याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली शॅडो बनवून रेडी होणार आहे। तर मी माझ्या फोटोनुसार थोडी काही ॲडजस्ट करून घेतो, तुम्ही तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्या। तर अशा प्रकारे मी शॅडो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, 4 सेकंदापाशी यायचं आहे, शॅडोची लेंथ वाढवून घ्यायची आहे। शॅडोची लेंथ वाढवल्याच्यानंतर ग्रुप 1 पाशी यायचं आहे, याला अनहाईड करून घ्यायचं आहे। अनहाईड केल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, परत शॅडोवरती यायचं आहे, शॅडोला ग्रुपच्या खालती घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं लिरिक्स बघायला मिळणार आहे। तर लिरिक्स तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे मित्रांनो। तर आता काय करायचं आपल्याला, समोर यायचं आहे 4 सेकंदापाशी आल्याच्यानंतर परत प्लसवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर एक रेक्टँगल घ्यायचं आहे, वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे, याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे। खाली कलर अँड फिलवरती जायचं आहे, ग्रेडियंटवरती जायचं आहे, खाली सर्कल ग्रेडियंटवरती जायचं आहे। तर अशा प्रकारे बघा सर्कल येऊन जाणार आहे, त्या सर्कलला सेंटरला ठेवायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथं व्हाईट कलरवरती टच करायचं आहे, खाली याला ब्लॅक करायचं आहे, साईडला ब्लॅकवरती टच करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली काहीशी शॅडो तयार होऊन जाणार आहे बघा मित्रांनो। ॲडजस्ट करून घेतो थोडीफार, त्यानंतर लास्ट बीट पैसे यायचं आहे, याची सुद्धा लेंथ वाढून घ्यायची आहे। तर आता काय करायचं आपल्याला, या सर्व फोटोला इफेक्ट ॲड करायचे। तर इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती यायचं आहे। लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, त्या फोटोवरती टच करायचं आहे, याचा इफेक्ट कॉपी करायचा आहे, बॅकला यायचं आहे बिटमार्क प्रीसेटवरती,
आणि या 1 नंबरच्या फोटोलाच हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. परत शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती यायचं आहे. 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. ह्याचा सुद्धा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. व्हिडिओवरती यायचं आहे आणि 2 नंबरच्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे बघा मित्रांनो. तर अशा प्रकारे त्यानंतर परत बॅकला शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती यायचं आहे. 3 नंबरच्या फोटोपाशी येऊन याचा सुद्धा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि काय करायचं आता आपण याचे 2 फोटोला इफेक्ट पेस्ट करून दिले आहेत. त्या समोरच्या 3 फोटोलाच इफेक्ट फक्त पेस्ट करायचे आहेत बघा. एक हा दुसरा आणि हा एक तिसरा इफेक्ट. 3च फोटोला फक्त हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. याच्या समोरच्या फोटोला दुसरा इफेक्ट येणार आहे. तर म्हणजे आपल्या 7.16 सेकंदापर्यंतच इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे आहे. तर इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं, बॅकला यायचं आहे परत इफेक्टच्या लेअरवरती. आता काय करायचं आहे, आपण 3 इफेक्ट ऑलरेडी कॉपी केलेले आहेत. आता 4था इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर परत व्हिडिओवरती जायचं आहे. 7.16 सेकंदापाशी जायचं आहे. आता काय करायचं बघा, ह्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे. त्या डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. एकाड एक इफेक्ट फोटो पेस्ट करून द्यायचे आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे या 2 फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर परत इफेक्टच्या लेअरवरती यायचं आहे. त्याच्यानंतर एक राहिलेला लास्टच इफेक्ट आहे, हा कॉपी करून घ्यायचा आहे. परत व्हिडिओवरती यायचं आहे. आता राहिलेले काय 2 का 3 फोटो असतील ते सेंटरचे आपले, त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे मित्रांनो. आपण सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर कशी ॲड करायची त्यासाठी काय करायचं, आपल्याला 0 सेकंदपाशी यायचं आहे मित्रांनो. 0 सेकंदपाशी आल्याच्या नंतर एक प्लसवरती क्लिक करायचं आहे. एक रेक्टँगल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे. याला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोवरती इथे स्टोक असेल, स्टोक इनेबल करायचं आहे. स्टोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे आणि याची लेंथ काय करायची 10% वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपले बॉर्डर बनून रेडी होणार आहे. तर आता एक राहिलेलं एक लास्टचं काम आहे मित्रांनो. त्यासाठी बॅकला शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती यायचं आहे. तर 2 लेयर्स असतील तर या लेयर्स कॉपी करून घ्यायचे आहेत. लेयर्स कॉपी केल्याच्या नंतर व्हिडिओवरती यायचं आहे आणि इथे येऊन ह्या ज्या लेयर्स आहेत ते पेस्ट करून द्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला काहीसा ग्लो येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे. त्याच्यानंतर याला 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे. वाटतं तुम्ही कमी जास्त सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मागचे व्हिडिओ बघत राहा. जय शिवराय, जय शंभूराजे. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.